गुड मॉर्निंग. प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे ते पहिला सांगतो मी. क्वेश्चन काय आहे बघा. कन्सिडर द डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट ॲज शोन इन द टेबल. तर पर्टिक्युलरली ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ऍक्टिव्हिटी ABCDEFGHIJKLMN ए टू एन ह्या ऍक्टिव्हिटी आहेत. सो पहिल्या कॉलम मध्ये ऍक्टिव्हिटी दाखवलेल्या आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये इमिजिएट प्रिडेसर असं लिहिलेलं आहे. सो इमिजिएट प्रिडेसरचा अर्थ असा, सपोज मी डी ऍक्टिव्हिटी कन्सिडर केली, तर डी ऍक्टिव्हिटी ही कधी कंप्लीट होणार किंवा डी ऍक्टिव्हिटी ही कधी इनिशिएट करू शकतो मी, ज्यावेळी बी ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार त्या आणि त्याच वेळी. सेम जी ऍक्टिव्हिटीचा मी विचार केला तर जी ऍक्टिव्हिटी कधी कंप्लीट होणार, बी ऍक्टिव्हिटी ज्यावेळी कंप्लीट होणार त्याच वेळी. म्हणजे मला डी ऍक्टिव्हिटी आणि जी ऍक्टिव्हिटी करायची असेल, त्या ऍक्टिव्हिटीला जर जायचं असेल तर सगळ्यात पहिला माझी बी ऍक्टिव्हिटी काय झालेली पाहिजे, कंप्लीट झालेली पाहिजे. ती कंप्लीट झाल्याशिवाय मी डी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही किंवा जी ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. तर हे असे काय दिलेले आहेत त्यांनी, ऍक्टिव्हिटी दिलेली आहेत. काही ऍक्टिव्हिटी ह्या इंडिपेंडंट आहेत. इंडिपेंडंट म्हणजे कुठली ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो मी, ABC ह्या इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी आहेत. आणि ABC सोडून बाकीच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या डिपेंडंट ऍक्टिव्हिटी आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी के आणि एल घेतलं तर के आणि एल ही ऍक्टिव्हिटी ही F, G आणि H वरती काय आहे, डिपेंड आहे. बरोबर. आता आपल्याला बेसिकली 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. पहिला आहे कन्स्ट्रक्ट द सीपीएम नेटवर्क. नेटवर्क आपल्याला ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर डिटरमाइन क्रिटिकल पाथ अँड प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम. आपल्याला क्रिटिकल पाथ शोधायचा आहे आणि त्या क्रिटिकल पाथसाठी प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम काय येतो तो शोधायचा आहे. आणि तिसरं कम्प्युट टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट फॉर नॉन क्रिटिकल ऍक्टिव्हिटीज शोधायचा आहे. तर बघा, पहिल्यांदा मी इथं जे आहे म्हणजे इथं जे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तीच इन्फॉर्मेशन इथं एका कोपऱ्यात लिहून घेतलेली आहे. काय वेगळं नाही, तोच टेबल आहे. हा, आता बघा, 2 शब्द आहेत. एक आहे EST आणि एक आहे LFT. EST म्हणजे अर्लिएस्ट स्टार्ट टाइम आणि LFT म्हणजे लेटेस्ट फिनिश टाइम. EST अर्लिएस्ट स्टार्ट टाइम म्हणजे ऍक्टिव्हिटी तुम्ही किती लवकरात लवकर करू शकता, अर्लिएस्ट स्टार्ट होता होईल तेवढं लवकर. आणि लेटेस्ट फिनिश म्हणजे ऍक्टिव्हिटी व्हायला लागणारा जास्तीत जास्त वेळ. लेट लेट म्हणजे काय, वेळ. सो जास्तीत जास्त वेळ लागणारा टाइम. आणि EST म्हणजे अर्लिएस्ट स्टार्ट टाइम. हा, होता होईल तेवढं लवकर म्हणजे अर्लिएस्ट स्टार्ट, आणि होता होईल तेवढा लेट म्हणजे काय म्हणतो मी, लेटेस्ट फिनिश म्हणतो. तर बेसिकली आपल्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी अर्लिएस्ट स्टार्ट टाइम आणि लेटेस्ट फिनिश टाइम शोधायचा आहे. आता इथं बघा, हा जो मी रेक्टँगल दाखवलेला आहे त्याच्यात 2 व्हॅल्यू लिहिलेले आहेत, अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश. अर्लिएस्ट स्टार्ट मी ग्रीन कलर मध्ये दाखवला आहे, लेटेस्ट फिनिश मी रेड कलर मध्ये दाखवलेला आहे. तो हा सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे लेटेस्ट फिनिश तुम्ही खाली लिहू शकता, अर्लिएस्ट स्टार्ट तुम्ही वर लिहू शकता. काही कंपल्शन नाही तसं. हा, पण इट हॅज टू बी युनिफॉर्म. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नोडला ते तसंच पाहिजे. आता बघा, इथं सुरू करायच्या अगोदर मी इथं एक नोड क्रिएट केलेली आहे. हे सर्कल म्हणजे याला आपण नोड म्हणतो. हा, आता ह्याला मी नोड नंबर 1 म्हणतो. आता मला ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे. हा, ऍक्टिव्हिटी कुठली दाखवायची बघा, मला ABC ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे. ABC ऍक्टिव्हिटी कशावर डिपेंड आहे का, डिपेंड नाही आहे. सो ABC ही इंडिपेंडेंट ऍक्टिव्हिटी आहे. त्यामुळे मी नोड नंबर 1 मधून ऍक्टिव्हिटी ए स्टार्ट केली. एचं ड्युरेशन किती आहे, 2. ऍक्टिव्हिटी ए इंडिपेंडेंटली स्टार्ट झाली. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी बी आहे, ती सुद्धा इंडिपेंडेंट आहे. त्याचं ड्युरेशन किती आहे, 5 आहे. ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते ड्युरेशन आहे. आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी सी आहे, आणि ऍक्टिव्हिटी सीचं ड्युरेशन किती आहे, 4 एवढा. ABC मी नोड नंबर 1 मधून सुरू केली, आणि ABC ह्या ऍक्टिव्हिटी इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी. आता पुढं ऍक्टिव्हिटी डी आणि ऍक्टिव्हिटी जी जर मी बघितली तर ऍक्टिव्हिटी डी ही बी ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे, आणि ऍक्टिव्हिटी जी ही सुद्धा बी ऍक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. त्यामुळं पर्टिक्युलर डी आणि जी मी ऍक्टिव्हिटी कधी सुरू करू शकतो, ज्यावेळी माझी ऍक्टिव्हिटी बी कंप्लीट झालेली आहे त्या आणि त्याच वेळी. तर आता मी पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी डीचा विचार करतो. ऍक्टिव्हिटी डी साठी मी काय करतो बघा, मी इथं एक सर्कल करून क्रिएट केला, इथे एक नोड क्रिएट करून घेतली. तर ह्या नोडला मी नंबरिंग करतो आता 2. त्याच्यानंतर इथं मी अजून एक नोड क्रिएट करून घेतली, ह्या नोडला नंबरिंग करतो मी 3. सो नोड नंबर 1, नोड नंबर 2, नोड नंबर 3.
आणि मी आता दाखवतो ऍक्टिव्हिटी डी. ऍक्टिव्हिटी डी ही ऍक्टिव्हिटी बी नंतर सुरू होते. ऍक्टिव्हिटी डीचं ड्युरेशन किती आहे? 5. आणि ऍक्टिव्हिटी डी ही ऍक्टिव्हिटी बी नंतर सुरू झालेली आहे. आता ऍक्टिव्हिटी ई आणि एफ. ऍक्टिव्हिटी ई आणि एफ ही ऍक्टिव्हिटी ए वरती डिपेंड आहे. बरोबर? म्हणजे इथं 2 नंबरची जी नोड आहे त्याच्या अगोदर कुठली ऍक्टिव्हिटी आहे? ए ऍक्टिव्हिटी आहे. आणि ह्या ए ऍक्टिव्हिटी नंतर मी ई ही ऍक्टिव्हिटी सुरू केली, ज्याचं ड्युरेशन 7 होतं. आणि त्याच्यानंतर मी एफ ही ऍक्टिव्हिटी सुरू केली, ज्याचं ड्युरेशन 3 इतकं आहे. इथं बघा, ई आणि एफ मी ए नंतर सुरू केलं. आता ई आणि एफ झालं. त्याच्यानंतर मला दाखवायची ऍक्टिव्हिटी जी. सो ऍक्टिव्हिटी जी ही परत ऍक्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे? ऍक्टिव्हिटी बी वरती ती डिपेंड आहे. मग मी ती कुठे दाखवणार ऍक्टिव्हिटी? ही 3 नंबरची नोड आहे. 3 नंबरच्या नोड नंतर ऍक्टिव्हिटी जी मी सुरू केलेली आहे आणि जी चा डिपेंडन्स हा ऍक्टिव्हिटी बी वरती आहे. म्हणजे बघा, इथे ऍक्टिव्हिटी डी आणि ऍक्टिव्हिटी जी ही ऍक्टिव्हिटी सुरू झालेली आहे, पण पुन्हा नंतर ऍक्टिव्हिटी बी नंतर. त्यामुळं डी आणि जी चा डिपेंडन्स हा बी वरती. ठीक आहे, तो जी झालं. आता पुढं एच आणि आय. एच आणि आय चा डिपेंडन्स हा ऍक्टिव्हिटी सी आणि डी वरती आहे. बरोबर? म्हणजे सी आणि डी ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर मग मी एच आणि आय ही ऍक्टिव्हिटी सुरू करू शकतो. त्यामुळे सी आणि डी ही ऍक्टिव्हिटी मी नोड नंबर 4 मध्ये घेतली. तिथे ऍक्टिव्हिटी ती संपली आणि ती ऍक्टिव्हिटी संपल्यानंतर मग मी ऍक्टिव्हिटी कुठली घेतली? एच ऍक्टिव्हिटी घेतली. आणि त्याच्यानंतर मी कुठली ऍक्टिव्हिटी घेतली? आय ही ऍक्टिव्हिटी घेतली. एच ऍक्टिव्हिटी घेतली आणि आय ऍक्टिव्हिटी घेतली. आता एच झाला, आय झाला. आता मला पाहिजे ऍक्टिव्हिटी जे. ऍक्टिव्हिटी जे डिपेंड कशावरती आहे? ऍक्टिव्हिटी ई वरती ती डिपेंड आहे. हा, ऍक्टिव्हिटी ई इथं आहे, 2 नंबरच्या नोड मधून सुरू झालेली आहे. मी म्हणतो ती आता ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाली. आणि मी नोड नंबर किती घेतला? तर 5 नंबर घेतला. इथं मी नोड नंबर 4 घेतला होता. आता इथं मी नोड नंबर किती घेतला? 5 घेतला. मला ऍक्टिव्हिटी दाखवायची आहे जे. जे चा डिपेंडन्स ई वरती आहे. त्यामुळे जे ऍक्टिव्हिटी मी घेतली, ड्युरेशन 5 आणि त्याचा डिपेंडन्स आहे ई ह्या ऍक्टिव्हिटी वरती आहे. जे झालं. आता मला दाखवायचं के आणि एल. के आणि एल चा डिपेंडन्स हा एफ जी एच वरती आहे. सो एफ ऍक्टिव्हिटी इथं आहे, जी ऍक्टिव्हिटी इथं आहे, एच ऍक्टिव्हिटी इथं आहे. हा, ह्या ऍक्टिव्हिटी म्हणतो मी इथं आल्या आणि नोड नंबर 6 मध्ये येऊन त्या ऍक्टिव्हिटी काय झाल्या? कंप्लीट झाल्या. सो एफ जी एच ह्या 3 ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर मग कुठली ऍक्टिव्हिटी आहे? ऍक्टिव्हिटी आहे के, ज्याचं ड्युरेशन आहे 4. आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी आहे एल, ज्याचं ड्युरेशन आहे 3. हा, सो के आणि एल चा डिपेंडन्स एफ जी एच वरती आहे. त्यामुळे बघा, एफ जी आणि एच. त्याच्यानंतर मी 6 नंबरचे नोड दाखवले आणि त्याच्यानंतर मी के आणि एल ही ऍक्टिव्हिटी दाखवली. आता के झाला, एल झाला. आता ऍक्टिव्हिटी एम. ऍक्टिव्हिटी एम ही आय वरती डिपेंडंट आहे. सो मी आय वरती डिपेंडंट आहे. आय कुठं आहे? इथं आहे. मी नोड नंबर 6 झाली इथं. नोड नंबर मी घेतली 7. हा, आणि मी आता दाखवतोय ऍक्टिव्हिटी एम. चं ड्युरेशन आहे 12 आणि एम हा आय वरती डिपेंडंट आहे. त्यामुळे मी आयच्या नंतर काय दाखवलेला आहे? एम दाखवलेला आहे. आता राहिला फक्त एन. सो एन चा डिपेंडन्स हा जे आणि के वरती आहे. हा, मी इथं नोड नंबर दाखवले 7. इथं मी नोड नंबर म्हणतो 8. आणि जे आणि के ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर मग कुठली ऍक्टिव्हिटी आहे? 8 ड्युरेशन असणारी एन ही ऍक्टिव्हिटी आहे. बरोबर? आणि आता बघा, सगळ्या ऍक्टिव्हिटी इथं जो त्यांनी डिपेंडन्स दिला होता, हा, एबीसी फक्त इंडिपेंडेंट होत्या, बाकीच्या सगळ्या डिपेंडंट होत्या. इथं जसं मेन्शन केलेलं होतं त्याच्यानुसार मी इथं ड्रॉ करून घेतलं. आणि आता ऍक्टिव्हिटी मला सगळ्या काय करायला पाहिजे? एंड करायला पाहिजे. सो एंडची नोड मी कन्सिडर केली 9 नंबर. आणि ह्या 9 नंबरला काय झालेलं आहे? सगळ्या ऍक्टिव्हिटी ह्या कंप्लीट झालेल्या आहेत. सो अशा पद्धतीने मी इथं काय करून घेतलं? नेटवर्क क्रिएट करून घेतलं. आता आपण इथं नेटवर्क क्रिएट करून घेतलं. मला आता इथं जो आहे अर्लिएस्ट स्टार्ट टाइम आणि लेटेस्ट फिनिश टाइम, तो प्रत्येक नोडसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. प्रत्येक नोडसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. तो मी कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं जो एक बेसिक फॉर्म्युला मी लिहिलेला आहे, तो फॉर्म्युल्यावरती फोकस करा. तो फॉर्म्युला मी इन जनरल लिहिलेला आहे. इन जनरल लिहिताना मी इथं जेथ नोड आणि आयथ नोडच्या भाषेत तो लिहिलेला आहे. म्हणजे बघा, मी ऍक्टिव्हिटी 1 to 2 जर कन्सिडर केली, 1 to 2 जर मी ऍक्टिव्हिटी कन्सिडर केली, तर त्यातला 1 नंबरचा नोड म्हणजे आयथ नोड
आणि 2 नंबरची नोड म्हणजे जेथ नोड. सो 1 बिलॉंग्स टू आयथ नोड, 2 बिलॉंग्स टू जेथ नोड. जर मला काय करायचं आहे, अर्लिएस्ट स्टार्ट टाइम शोधायचा आहे सेकंड ऍक्टिव्हिटीसाठी. हे करायच्या अगोदर मी पहिल्यांदा बेसिकली इथं बघा, प्रत्येक ठिकाणी मी काय करून घेतलेले आहेत, रेक्टँगल्स क्रिएट करून घेतलेले आहेत. इथं प्रत्येक नोडसाठी मला अर्लिएस्ट स्टार्ट टाइम आणि लेटेस्ट फिनिश टाइम लिहायचा आहे. मी सुरुवात काय करतो बघा, नोड नंबर 1 जी आहे, त्या नोड नंबर 1 चा अर्लिएस्ट स्टार्ट टाइम म्हणजे इथं खाली जो नंबर लिहितो मी त्याला मी अर्लिएस्ट स्टार्ट म्हणतो, जो मी ग्रीन कलर मध्ये दाखवतो. तो मी सुरुवात काय घेतली, 0 ने सुरुवात केली. हा, मला आता काय कॅल्क्युलेट करायचं आहे, 2 नंबरची जी नोड आहे, त्या 2 नंबरच्या नोडसाठी मला इथला अर्लिएस्ट स्टार्ट टाइम पाहिजे. तर तो अर्लिएस्ट स्टार्ट टाइम मी कसा फाइंड करणार, मागची जी नोड आहे, मागची नोड म्हणजे कुठली, 1 नंबरची नोड, त्या नोडचा असणारा अर्लिएस्ट स्टार्ट टाइम प्लस ड्युरेशन म्हणजे किती, 0 प्लस 2 किती येणार, 2. तो मी घेतला. कशासाठी, ऍक्टिव्हिटी 1-2 साठी. ऍक्टिव्हिटी 2 साठी मला इथला अर्लिएस्ट स्टार्ट पाहिजे होता. इथल्या अर्लिएस्ट स्टार्ट साठी मागचा अर्लिएस्ट स्टार्ट किती होता, 0 होता. सो 0 प्लस ड्युरेशन, तो करून मी काय काढला, अर्लिएस्ट स्टार्ट काढला मी ऍक्टिव्हिटी नोड 2 साठी. आता मी ऍक्टिव्हिटी 1 to 3 कन्सिडर केली. तर ऍक्टिव्हिटी 1 to 3 साठी मला काय करायला लागणार, अर्लिएस्ट स्टार्ट नोड नंबर 1 चा प्लस ड्युरेशन किती, 5. सो 0 प्लस 5 किती, 5. आणि बघा प्रत्येक ठिकाणी लिहिताना मी लोअर जो आहे इथं मी अर्लिएस्ट स्टार्ट टाइम लिहितो. लोअर रेक्टँगल जो आहे तिथे मी अर्लिएस्ट स्टार्ट टाइम लिहितो. सो ऍक्टिव्हिटी 3 साठी 0 प्लस 5 5. आता जर मी ऍक्टिव्हिटी नोड 4 साठी जर विचार केला, मी आता नोड 1 साठी, नोड 2 साठी, नोड 3 साठी कॅल्क्युलेट केला. नोड 4 साठी जर मी विचार केला, तर माझ्याकडे पॉसिबली 2 ऑप्शन आहेत. कुठले 2 ऑप्शन आहेत बघा, सी हा एक पाथ आहे आणि डी हा एक पाथ आहे. सी चा जर तुम्ही विचार केला, अर्लिएस्ट स्टार्ट किती आहे, 0 प्लस 4 4. आणि इथं जर तुम्ही बघितला तर 5 प्लस 5 10. 2 ऑप्शन माझ्याकडे आहेत. एक उत्तर आहे 4 आणि एक उत्तर आहे 10. तर मी उत्तर कुठलं चूज करणार, जे उत्तर मॅक्सिमम आहे ते. इथं तेच लिहिलेलं आहे. अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ जेथ जर तुम्हाला शोधायचं असेल, म्हणजे मला आता हा 4 नंबरचा नोड, हे म्हणजे माझी काय झाली, जेथ नोड झाली. ह्या जेथ नोडसाठी मला इथलं उत्तर पाहिजे. सो हे उत्तर शोधायला मागच्या नोडचा उपयोग करा. मग मागची नोड म्हटली तर मी 1 नंबरची नोड सुद्धा घेऊ शकतो किंवा 3 नंबरची नोड सुद्धा घेऊ शकतो. 1 नंबरची नोड घेतली तर तिथला अर्लिएस्ट स्टार्ट चा कोण, 0 0 प्लस ड्युरेशन 0 प्लस 4 4. हे एक पॉसिबल उत्तर असू शकतं. किंवा 3-4 जर मी कन्सिडर केलं तर 3 ही आयथ नोड झाली. त्या आयथ नोडचा अर्लिएस्ट स्टार्ट कोण आहे, 5 आहे. सो 5 प्लस ड्युरेशन 5 10. सो एक तर उत्तर 4 असू शकतं किंवा 10 असू शकतं. मी उत्तर कुठलं चूज करणार, त्या दोघातलं जे मॅक्सिमम उत्तर असणार, मॅक्सिमम मी उत्तर चूज करणार. सो 5 प्लस 5 10 हे मॅक्सिमम उत्तर आहे. त्यामुळे इथं अर्लिएस्ट स्टार्ट लिहिताना मी किती लिहिणार, मॅक्सिमम जे उत्तर आहे 10 ते मी घेतलेलं आहे. हे झालं नोड नंबर 4 साठी. आता नोड नंबर 5 साठी जर मी विचार केला, नोड नंबर 5 साठी किती असणार उत्तर, 2 प्लस 7. उत्तर किती असणार, नाही, 5 नंबर झाली. 6 नंबर, 6 नंबर साठी बघा आता पॉसिबली 3 ऑप्शन आहेत. कुठले, हा एफ एक आहे, हा जी एक आहे आणि हा एच एक आहे. हा? मी एफ, जी आणि एच तिन्हीचा विचार करतो. नोड नंबर 6 साठी मला इथला अर्लिएस्ट स्टार्ट पाहिजे. हा, पॉसिबल ऑप्शन कुठले आहेत बघा, 2 प्लस 3 5, 5 प्लस 3 8 आणि 10 प्लस 6 16. हा, 16 हा मॅक्सिमम आहे. त्यामुळे मग 6 नंबर नोड साठी अर्लिएस्ट स्टार्ट किती आहे, 16 आहे. सो 6 नंबरची नोड झाली. 7 नंबरच्या नोडसाठी, 7 नंबरच्या नोडसाठी पॉसिबिलिटी फक्त एकच ऑप्शन आहे, 10 प्लस 2 किती, 12. पुढं 7 नंबर झाला, 8 नंबर. 8 नंबर साठी पॉसिबली माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत. कुठला, हा एक जेचा ऑप्शन आहे आणि हा केचा ऑप्शन आहे. सो जेचा ऑप्शन जर मी म्हटला, 9 प्लस 5 14 आणि 16 प्लस 4 किती, 20. सो मॅक्सिमम घेणार मी 20. पुढं 8 नंबर झाली. आता 9 नंबर. 9 नंबर साठी सुद्धा बघा, माझ्याकडे पॉसिबली 2 ऑप्शन आहेत. कुठले, हा यल चा एक ऑप्शन आहे आणि हा एन चा एक ऑप्शन आहे. जर मी एन पाथ म्हटला तर 20 प्लस 8 28 आणि 16 प्लस 3 19. 2 ऑप्शन आहेत. तर मी ऑप्शन कुठला चूज करणार, 28 हा मॅक्सिमम आहे. तर 20 प्लस 8 किती, 28. हे माझं काय असेल 9 नंबरच्या नोडसाठी
माझा अर्लिएस्ट स्टार्ट टाइम असेल. इथं आता मी प्रत्येक नोडसाठी अर्लिएस्ट स्टार्ट कॅल्क्युलेट करून घेतलं. इथं जर तुम्ही बघितला, इथं मी जो पास केलेला आहे त्याला फॉरवर्ड पास म्हणतात. फॉरवर्ड पास म्हणजे काय? ॲरोची जशी डिरेक्शन चालली त्या डिरेक्शनने मी चाललोय. म्हणजे मी म्हणताना जर मला लेबलिंग करायचं असेल, नाव घेताना मी काय घेणार? व्यवस्थित बघा. मी नाव घेताना काय म्हणतोय बघा, 1, 2, 6, 8, 9 किंवा 1, 3, 4, 6, 9 किंवा 1, 4, 7, 9 किंवा 1, 2, 6, 8, 9. मी नाव घेताना ॲरो जसा ज्या डिरेक्शन मध्ये आहे त्या डिरेक्शन मध्येच नाव घेतो. मी नाव घेताना कधी पण 1, 3, 6, 2, 1, 4, 7, 9 असं घेत नाही. आपण फॉरवर्ड डिरेक्शन मध्ये जायचं आहे. आपल्याला सापशिडी खेळायची नाही. हा, लक्षात ठेवा. त्यामुळं ॲरो जिथं हेड करतो, हा, ॲरो जर मी म्हटलं हा हा जो आहे हा हेड आहे आणि हे जो आहे तो टेल आहे. त्यामुळं हेड ज्या डिरेक्शन मध्ये आहे त्या डिरेक्शन मध्येच मी चाललोय. त्यामुळे मी नाव घेताना काय म्हटलं, 1, 2, 6, 8, 9. मी नाव घेताना 1, 2, 6, 4, 7, 9 असं म्हणू शकत नाही. कारण इथं 4, 6 चा ॲरो बघा कसा आहे. त्यामुळे ॲरोकडे लक्ष देऊन त्या पद्धतीने तुम्हाला काय लागेल, नाव घ्यावं लागेल. तर आता मी अर्लिएस्ट स्टार्ट टाइम देऊन घेतलेला आहे. आता मला लेटेस्ट फिनिश कॅल्क्युलेट करायचं आहे प्रत्येक नोडसाठी. हा, पर्टिक्युलर ह्या प्रॉब्लेमला काय आहे, एक चेक आहे. त्या चेकनुसार ऍट द एंड तुम्ही जर नोड नंबर 1 च LFT कॅल्क्युलेट केला तर त्याचं उत्तर 0 यायलाच पाहिजे. हा, ते जर येत असेल तर तुम्ही केलेलं बरोबर आहे, नाहीतर कुठं काहीतरी चुकलेलं आहे. मी काय करतो बघा, आता मी LFT 9 नंबरची जी नोड आहे त्याचं LFT मी किती लिहून घेतोय बघा, आता 28 लिहिलेलं आहे. सो इथं 28 आहे, ग्रीन कलर मध्ये जे दिसतंय. मी वरती आता रेड कलर मध्ये 28 लिहिलेला आहे. हा, तो मी काय म्हणतो, LFT आहे नोड नंबर 9 साठी. आता नोड नंबर 8 साठी मला LFT कॅल्क्युलेट करायचा आहे. हा, आता तो कॅल्क्युलेट करत असताना मगाशी मी फॉरवर्ड पास केला, आता मी बॅकवर्ड पास करणार. आणि बॅकवर्ड पास करत असताना मगाशी मी जर माझ्याकडे मल्टिपल ऑप्शन असतील तर मल्टिपल ऑप्शन मधला मॅक्सिमम उत्तर मी चूज करत होतो. आता मी बॅकवर्ड पास करणार, तर बॅकवर्ड पास मध्ये मी बरोबर उलट करणार. मी उत्तर मॅक्सिमम चूज करणार नाही, जे उत्तर मिनिमम असेल ते मी चूज करणार. हा, 9 नंबर नोड साठी मी डायरेक्ट लिहून घेतलं 28, 28. आता नोड नंबर 8 साठी, 8 साठी बघा मी काय करणार, मागचा जो LFT होता त्या LFTतून काय करणार, मी ड्युरेशन वजा करणार. मला LFT कुठला पाहिजे, इथला LFT पाहिजे. हा, म्हणजे मी 8, 9 ही ऍक्टिव्हिटी कन्सिडर केली. 8, 9, 8, 9. तर 8 हा काय झाला, आयत नोड झाला आणि 9 काय झाला, जेथ नोड झाला. बरोबर. हा, तर बघा इथं तो जो फॉर्म्युला लिहिलेला आहे, मला LFT पाहिजे आयत नोडचा, म्हणजे LFT मला पाहिजे 8th नोडचा. तर तुम्ही कसा कॅल्क्युलेट करणार, LFT ऑफ जेथ नोड. जेथ नोड कोण होती, 9 नंबरची नोड होती. ह्याचा LFT काय आहे, 28 आहे. सो 28 मायनस ड्युरेशन. मायनस ड्युरेशन किती, 28 मायनस 8 किती, 20. बरोबर. इथं सिंगल पाथ होता त्यामुळे ऑप्शनचा संबंध नव्हता. 8 नंबर नोड झाली. मी 7 नंबर नोडचा विचार करतो. 7 नंबर नोडसाठी किती असणार उत्तर, रेड 28 मायनस 12. रेड 28 मायनस 12 किती, 16. ठीक आहे, 7 नंबरची नोड झाली. आता 6 नंबरची नोड. 6 नंबरच्या नोडला मात्र आपल्याकडं प्रोबेबली 2 ऑप्शन आहेत. कुठला, हा केचा एक ऑप्शन आहे आणि हा एलचा एक ऑप्शन आहे. मी किती नंबरच्या नोडसाठी म्हणतोय, 6 नंबरच्या नोडसाठी म्हणतोय. 6 नंबरच्या नोडचा LFT मला पाहिजे, तर तुम्ही कसा घेऊ शकतो, 20 मायनस 4 16 किंवा 28 मायनस 3 25. आपल्याला आत्ता मात्र उत्तर चूज करताना कुठलं करायचं आहे, मिनिमम उत्तर चूज करायचं आहे. मिनिमम उत्तर किती, 16. 20 मायनस 4 16. त्यामुळे इथं घेताना मी काय घेणार, 16 घेणार आहे. मी बॅकवर्ड पास करतोय. 6 नंबरची नोड झाली. 5 नंबरची नोड. 5 नंबरच्या नोडसाठी किती, 20 मायनस 5 किती, 15. 20 मायनस 5 15. रेड 20 मायनस 5 ड्युरेशन इज इक्वल टू 15. 5 नंबरची नोड झाली. 4 नंबरची नोड. तर 4 नंबरच्या नोडसाठी म्हटलं तर पॉसिबली परत 2 ऑप्शन आहेत. कुठला, हा एचचा एक ऑप्शन आहे आणि हा आयचा एक ऑप्शन आहे. तर बघा मी एचच्या ऑप्शनने विचार केला तर 16 मायनस 6 10 आणि 16 मायनस 2 14. तर मिनिमम आपल्याला पाहिजे, त्यामुळे 16 मायनस 6 किती, 10. 10 हे तुमचं उत्तर असेल. नोड नंबर 4 झाली. नोड नंबर 3. नोड नंबर 3 ला सुद्धा पॉसिबली 2 ऑप्शन आहेत. कुठला, हा डीचा एक ऑप्शन आहे आणि हा जीचा एक ऑप्शन आहे. 2 पाथ आहेत ऍक्च्युली. हा,
त्यामुळे मी इथं नोड नंबर 3 साठी LFT कॅल्क्युलेट करताना रेड 10 मायनस 5 पॉसिबली हे उत्तर असू शकतं, किंवा 16 मायनस 3 13 हे उत्तर असू शकतं. उत्तर आपल्याला मिनिमम पाहिजेत. सो रेड 10 मायनस 5 इज इक्वल टू 5. 5 हा माझा काय असेल, LFT असेल नोड नंबर 3 साठी. नोड नंबर 2 साठी, नोड नंबर 2 साठी माझ्याकडे पॉसिबली परत दोन ऑप्शन आहेत. ई हा एक ऑप्शन आहे आणि एफ हा एक ऑप्शन आहे. बघा, 15 मायनस 7 8 हा एक ऑप्शन असू शकतो, किंवा 16 मायनस 3 13 हा एक पॉसिबली ऑप्शन असू शकतो. मी उत्तर कुठलं चूज करणार? 15 मायनस 7 8. नोड नंबर 2 झाली. नोड नंबर 1, नोड नंबर 1 साठी जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल, इथलं उत्तर हे 0 आलं पाहिजे, आणायचं नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेशन बरोबर केलेलं असेल तर ऑब्वियस ते उत्तर 0 येईल. जर इथं जे कंडिशन्स दिलेले आहेत त्या कंडिशन नुसार तुम्ही कॅल्क्युलेट केलं असेल तर. बघा, पॉसिबली माझ्याकडं नोड नंबर 1 साठी LFT साठी 3 ऑप्शन आहेत. 8 वजा 2 6, 5 वजा 5 0 आणि 10 वजा 4 6. उत्तर मिनिमम पाहिजेत. मिनिमम उत्तर किती आहे? 0. हा, त्यामुळं 0 0 झिरोनं तुम्ही स्टार्ट केली होती. कशासाठी? EST साठी. फॉरवर्ड पास केला तुम्ही. फॉरवर्ड पास करून उत्तर इथलं 28 कॅल्क्युलेट केलं आणि मग हा LFT सॉरी EST तुम्ही 28 कॅल्क्युलेट केला. LFT तुम्ही 28 घेऊन बॅकवर्ड पास केला आणि बॅकवर्ड पास करून 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 तुम्ही नोड नंबर 1 ला आला. तर LFT नोड नंबर 1 चा 0 आहे आणि EST सुद्धा 0 आहे. समजते? तो आपण फॉरवर्ड पास करताना मॅक्सिमम उत्तर घेतो आणि बॅकवर्ड पास करताना काय करतो? मिनिमम उत्तर घेतो. तर इथं मी पहिल्यांदा नेटवर्क क्रिएट करून घेतलं आणि प्रत्येक नोडसाठी मी अर्लिएस्ट स्टार्ट टाइम, लेटेस्ट फिनिश टाइम कॅल्क्युलेट करून घेतला. आता मला क्रिटिकल पाथ शोधायचा आहे आणि मला प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम पाहिजे. तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी इथं मी बेसिक कंडिशन मेन्शन केलेली आहे. सो बेसिक कंडिशन काय घेतो बघा, मी पहिलं इथं मी लिहिताना पर्पजफुली हे आयत आणि जेत च्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. हे तुम्हाला समजायला पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं तर गोष्टी सोप्या होतील, नाहीतर अवघड होणार. हा, बघा, क्रिटिकल पाथ मी कधी म्हणू शकतो? मी समजा 1 2 ही ऍक्टिव्हिटी कन्सिडर केली. 1 2 कन्सिडर करतो म्हणजे त्यातला 1 जो आहे तो आयत नोड आणि 2 जो आहे तो जेत नोड. ठीक आहे. आता बघा, 1 2 ऍक्टिव्हिटी पर्टिक्युलर मी विचारात जर घेतली तर अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ आयत ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू लेटेस्ट फिनिश ऑफ आयत ऍक्टिव्हिटी. पाथला जर तुम्हाला क्रिटिकल पाथ म्हणायचा असेल तर तुम्ही जी ऍक्टिव्हिटी कन्सिडर करताय त्या ऍक्टिव्हिटीच्या पर्टिक्युलर मी आयत वाली जर नोड कन्सिडर केली तर त्या आयत नोडचा अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश दोघं काय पाहिजेत? सेम पाहिजेत. म्हणजे मी 1 2 ऍक्टिव्हिटी कन्सिडर केली तर त्या 1 2 ऍक्टिव्हिटीला पर्टिक्युलर 1 नोडला जर तुम्ही अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश बघितलं तर सेम आहे का नाही? सेम आहे. 1 नोडला तो सेम आहे, पण 2 नोडला सेम आहे का? अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश सेम आहे का? नाहीये. इथं मात्र 2 आहे, इथं 2 आहे आणि वरती 8 आहे. त्यामुळं 1 2 जो आहे तो मी क्रिटिकल पाथ घेऊ शकत नाही. का? पहिलीच कंडिशन तिथं सॅटिस्फाय झाली नाही. मी दुसरी कंडिशन बघतो इथं. अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ जेथ इज इक्वल टू लेटेस्ट फिनिश ऑफ जेथ. 1 टू 2 ला ते सॅटिस्फाय होतं का? बघा, जेथ ऍक्टिव्हिटी कुठली आहे? 1 2 मध्ये मी जेथ ऍक्टिव्हिटी घेतली तर अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ जेथ म्हणजे कोण आहे? 2 आणि लेटेस्ट फिनिश ऑफ जेथ कोण आहे? 8. सो 2 इज इक्वल टू 8 आहे का? नाही. त्यामुळे मी 1 टू 2 ऍक्टिव्हिटी ही काय घेऊ शकत नाही? क्रिटिकल पाथ आहे किंवा क्रिटिकल ऍक्टिव्हिटी आहे असं घेऊ शकत नाही. तेच विचार करा तुम्ही 1 टू 3 ऍक्टिव्हिटीचा. 1 टू 3 ऍक्टिव्हिटीचा का? सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का? अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ आयथ म्हणजे फर्स्ट नोडचा अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश सेम आहे का? आहे. 0 इज इक्वल टू 0 आहे. जेथ नोड साठी जर मी विचार केला, जेथ नोड म्हणजे कुठली? 3 नंबरची नोड. 3 नंबरच्या नोडसाठी अर्लिएस्ट स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिश सेम आहे का? आहे. 5 इज इक्वल टू 5. बरोबर. त्यामुळं मी 1 आणि 3 काय म्हणू शकतो? क्रिटिकल ऍक्टिव्हिटी आहे, क्रिटिकल पाथ आहे असं म्हणू शकतो. तिसरी कंडिशन जरी मी चेक केली, सो तिसऱ्या कंडिशनला काय आहे? अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ जेथ मायनस अर्लिएस्ट स्टार्ट ऑफ आयथ. म्हणजे आता कन्सिडर करा 1 टू 3 ऍक्टिव्हिटी कन्सिडर करा.
1 to 3 ऍक्टिव्हिटी जर मी कन्सिडर केली आणि ह्या 1 to 3 ऍक्टिव्हिटीसाठी मी आता ही 3 नंबरची जी कंडिशन आहे ती मी चेक करतोय. आता बघा 1 to 3 म्हणजे 1 हा ith नोड, 3 हा jth नोड. अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ, अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ मायनस अर्लियर स्टार्ट ऑफ ith म्हणजे अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ म्हणजे बघा अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ, अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ किती आहे 5. 5 मायनस अर्लियर स्टार्ट ऑफ ith म्हणजे किती 5 मायनस 0 किती 5. 5 मायनस 0 5 म्हणजे ही लेफ्ट हँड साइड जर मी कॅल्क्युलेट केली त्याचं उत्तर ड्युरेशन बरोबर येतं का, ड्युरेशन इतकं येतं का, तर येतं. किती 5 मायनस 0 इज इक्वल टू 5. मी लेटेस्ट फिनिश साठी कॅल्क्युलेट करून बघतो. लेटेस्ट फिनिश किती आहे 5 मायनस 0 किती 5. बरोबर. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर 1 टू 3 जर 1 टू 3 ऍक्टिव्हिटी बघितला तर ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर 3. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. म्हणून मी 1 टू 3 ला काय म्हणतोय क्रिटिकल पाथ आहे असं म्हणतोय. दुसरा विचार करून बघा 3 टू 4 साठी विचार करून बघा. सो 3 टू 4 साठी सुद्धा पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते का, अर्लियर स्टार्ट इज इक्वल टू लेटेस्ट फिनिश आहे का, बघा 5 इज इक्वल टू 5 आहे. इथं जर तुम्ही बघितला 10-10 आहे. नाही त्याच्यानंतर अर्लियर स्टार्ट ऑफ जेथ मायनस अर्लियर स्टार्ट ऑफ आयथ जर तुम्ही 3-4 साठी म्हटला तर 3 आयथ झाला आणि 4 जेथ झाला. हा तर बघा मी पहिली कंडिशन चेक करून बघतो ही अर्लियर स्टार्टची. सो 10 मायनस 5 किती 5. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली इथली. दुसरं जर चेक केलं मी लेटेस्ट फिनिश 10 मायनस 5 किती 5. बरोबर. ही तिसरी कंडिशन सुद्धा काय होते सॅटिस्फाय होते. तर असं तुम्ही काय करायला लागणार प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी तुम्ही चेक करून बघणार या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का. हा याच्या अगोदर तुम्ही एलएफटी आणि ईएसटी कॅल्क्युलेट केलेला आहे. बरोबर. सो ह्या कंडिशन नुसार सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा सोपा सोपा मार्ग काय सरळ ज्या नोड वरती काय आहे अर्लियर स्टार्ट आणि लेटेस्ट फिनिशचा आकडा सेम दिसतोय 00 55 10-10 16-16 20-20 आणि 28-28 तो जो पर्टिक्युलर पाथ असेल म्हणजे बघा 1 टू 3 3 टू 4 4 टू 6 6 टू 8 आणि 8 टू 9 हा जर मी पाथ घेतला किंवा बी डी एच के एन हा जो माझा पर्टिक्युलर पाथ असेल हा पाथला काय म्हणणार मी क्रिटिकल पाथ आहे असं म्हणणार. असं का म्हटलं मी कारण प्रत्येक नोड वरती जर तुम्ही बघितला प्रत्येक नोड वरती असणारा इथला ईएसटी आणि एलएफटीचा आकडा वरती आणि खालती असणारा काय आहे सेम आहे आणि ह्या तिन्ही कंडिशन्स काय होतात सॅटिस्फाय होतात. त्यामुळे माझा बी डी एच के एन हा काय झाला क्रिटिकल पाथ झाला. क्रिटिकल पाथ मी शोधला. आता मला प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम पाहिजे. सो प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम मी कसा काढणार सरळ सरळ ड्युरेशन जे आहे ते मी ऍड करणार ऍडिशन करणार. बीचं ड्युरेशन 5 डीचं ड्युरेशन 5 एचचं ड्युरेशन 6 केचं ड्युरेशन 4 एनचं ड्युरेशन 8 म्हणजे किती होणार 5 अधिक 5 अधिक 6 अधिक 4 अधिक 8 5 अधिक 5 10 10 अधिक 6 16 16 आणि 4 20 20 अधिक 8 28. तुमचं प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम किती असेल 28 असेल. आणि तुम्ही जर तो बघितला शेवटची जी काही तुमची नोड आहे त्या नोड वरती जो तुम्ही ईएसटी आणि एलएफटी कॅल्क्युलेट केलेला आहे त्याचं उत्तर सुद्धा किती आहे 28 इतकं आहे. हा सो बेसिकली पहिल्यांदा तुम्हाला नेटवर्क ड्रॉ करता यायला पाहिजे. नेटवर्क ड्रॉ करून तुम्हाला एलएफटी आणि ईएसटी प्रॉपर तिथं कॅल्क्युलेट करता आला पाहिजे आणि तो कॅल्क्युलेट केल्यानंतर मग तुम्ही क्रिटिकल पाथ ठरवाल प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम कॅल्क्युलेट कराल आणि त्याच्यानंतरचा आपला जो तिसरा प्रश्न होता तो म्हणजे टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याची उत्तर मी इथं समोर लिहिलेली आहेत आणि इथं टोटल फ्लोटसाठी आणि फ्री फ्लोटसाठी त्याचा जो फॉर्म्युला आहे तो मी इथं मेन्शन केलेला आहे. पण तो फॉर्म्युला मी पर्पजफुली इन टर्म्स ऑफ जेथ आणि इन टर्म्स ऑफ आयथ मी कॅल्क्युलेट केलेला आहे. तो तुम्ही कॅल्क्युलेट कराल. इथं मी त्याच्या काय लिहिलेल्या आहेत सगळ्या व्हॅल्यू म्हणजे हे कॅल्क्युलेशन करून जे उत्तर येतं प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी ऍक्टिव्हिटी फ्रॉम ए टू एन प्रत्येकासाठी मी टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट मी कॅल्क्युलेट केलेला आहे. हा ह्या फॉर्म्युलाचा यूज करा आणि तुम्ही ते स्वतः कॅल्क्युलेट करा आणि मी जे इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते बरोबर आहे का चूक आहे ते चेक करा. पर्पजफुली मी काही ऍक्टिव्हिटीसाठी टोटल फ्लोटचं आणि फ्री फ्लोटचं उत्तर काय केलेलं आहे चुकीचं लिहिलेलं आहे जेणेकरून तुम्ही करताय का नाही करताय ते मला कळेल. हा त्यामुळं
टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट या आयत आणि जेथच्या फॉर्म्युल्यानुसार कॅल्क्युलेट करा आणि क्रॉस चेक करा. हा, सो अशा पद्धतीने आपण तुम्हाला जो चार्ट दिलेला आहे, ज्या चार्टमध्ये ऍक्टिव्हिटी आणि प्रिडेसर्स दिलेले आहेत, त्याच्यावरून नेटवर्क कसं काढायचं, नेटवर्क नंतर अर्लिएस्ट स्टार्ट टाइम लेटेस्ट फिनिश कसा काढायचा आणि क्रिटिकल पाथ कसा ठरवायचा, प्रोजेक्ट कम्प्लिशन टाइम कसा कॅल्क्युलेट करायचा आणि फायनली टोटल फ्लोट आणि फ्री फ्लोट कसा कॅल्क्युलेट करायचा, हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं. ठीक आहे. थँक्यू.